एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे। विजेसारखी तलवार चालवून गेला, विजेसारखी तलवार चालवून गेला, निगळ्या चालीने हिंदुस्थान हलवून गेला। विजेसारखी तलवार चालवून गेला, निगळ्या चालीने हिंदुस्थान हलवून गेला। वाघ नख्याने अफजल खानाचा पाळणा पाळणा बाळ शिवाजी। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये। तर दरवेळीप्रमाणे म्हणजे आपण दरवेळी हे चाळीतले कार्यक्रम आपण साजरे करतच असतो, पण आज काही ते हा दिवस वेगळाच आहे आमच्यासाठी। तर आज 395वी शिवजयंती आहे, तर ती आम्ही आज साजरा करण्याचा प्रयत्न करतोय। तर आता पुन्हा या दिवसाची म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात सिद्धराज करणार आहेत। त्याचप्रमाणे याही वर्षी साईदत्त निवासतर्फे शिवजयंती आम्ही हा उत्सव जोरात साजरा करतो। सर्वप्रथम चालू करण्यापूर्वी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आम्ही आता पुढचे सर्व कार्यक्रम आयोजित करणार आहेत। दरवर्षी सर्व लहान लहान मुलांना आम्ही एकत्र घेऊन आज जवळजवळ महाराजांची जयंतीला 395 वर्षे झाली आहेत, तरी पण जो महाराजांनी इतिहास रचून ठेवलेला आहे, महाराजांनी सर्व संघटना एकत्र करून स्वाभिमान महाराजांनी एकत्र येऊन सगळ्यांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे जे गड किल्ले आहेत ते गड किल्ले कसे उभारले, कसे राखण्यात आले, कसे सर्व सरदार जे मोठमोठे सरदार होते त्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन ते सरदार किल्ले जिंकलेले आहेत। त्या किल्ल्यांची लहान लहान मुलांना आठवण राहावी म्हणून आम्ही सर्व लहान लहान मुलं एकत्र आणून शिवजयंती मोठ्या उत्सवाने साजरी करतो। तसेच छोटी मुलं नसून मोठमोठे महिला मंडळी येते, आम्ही सर्व येथे दाखवण्याचा आमच्या मंडळीने प्रयत्न केलेला। महाराजांची मूर्ती आहे, त्याच्यानंतर आम्ही पाळणा पण बनवला आहे। हा कार्यक्रम आम्ही संध्याकाळी जवळजवळ 7 वाजता चालू करणार आहोत आणि त्यामध्ये सगळे आम्ही कार्यक्रम पुढे दाखवणार आहोत, पण फक्त आता सुरुवात केलेली आहे। नंतर सर्व मुले एकत्र येतील आणि हा आम्ही कार्यक्रम चांगला साजरा करणार आहे। चला आता एक महाराजांचं नाव घेऊन आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय। तर आज आपलं हे असं डेकोरेशन आहे, इथे महाराजांची मूर्ती आपण बसवली आहे आणि इथे महाराजांचा म्हणजे पाळणा दाखवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। हे बघा असं, आणि अजून म्हणजे काम चालूच आहे। हे बघा काका करतोय काम, ते पाळणा बनवायचं। आणि इथे आपण स्पर्धा घेतल्यात, स्पर्धा चालू आहे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, लहान आणि मोठे दोन्ही। तर हे बघा तुम्हाला चित्र दाखवतो, म्हणजे कसं केलं आम्ही माहिती आहे का। हे बघा इथे हे जे आम्ही थोड्याशा वस्तू किंवा फेटा वगैरे हे असं आम्ही त्यांना तिकडे काढलं दिलंय। आता बघूया कोणचं काय काय चांगलं वाटतं, दाखवा रे एक एक। तेव्हा लहान लहान मुलांनी मस्त मस्त काढलंय, मुलगीनी चिलकत काढलंय, वाघ नख। आता थोड्या वेळात म्हणजे संध्याकाळी प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे, तेव्हा तुम्हाला समजेलच कोणचं चांगलं होतं चित्र, ठीक आहे। तर आता खऱ्या कार्यक्रमाला 7 वाजता सुरुवात होणार आहे। सगळे अजून म्हणजे ऑफिसवरून, मी पण आताच जस्ट आलो आहे, अजून काही जण यायचे आहेत ऑफिसवरून, तेव्हा मग आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आता थोडक्यात आम्ही सुरुवात केली आहे, सिद्धरा का आज घरीच होती म्हणून। तर 7 वाजता आपली खरी सुरुवात होणार आहे। काही जण पण म्हणजे ओंकारचे वगैरे मित्र ते पण गाणे वगैरे बोलणार आहेत आणि मी पण ट्राय करेन एक गाणं, बघूया महाराजांवर। तर चला संध्याकाळी 7 वाजता भेटू। आम्ही समोसाचा वगैरे थोडा लहान पोरांसाठी नाश्त्याची सोय केली आहे, की आता नाश्ता वगैरे देऊन लागणार नाही, तर मग थोड्या वेळाने कार्यक्रमाला सुरुवात करूया। सगळ्यांना वाटप चालू आहे, स्पर्धा संपलेली आहे, याचा निकाल लागणार आहे संध्याकाळी 7 वाजता की कोण जिंकणार आहे, कोण काय करणार आहे। हे बघा संध्याकाळी काय करायचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय।
पोरं तर सगळी चालली आहेत आता, सगळ्यांचं चाललेलं आणि शिदा काका इथे मस्त आहे की रांगोळी सजवत आहेत बघा. काका इथे मस्त काम मस्त चालू आहे बघा. तर मित्रांनो मस्त आता तयारी करून झालोय. संध्याकाळचे 7 वाजले, 7:30 वाजायला आले. पप्पा पण तयार होत आहेत आणि बाहेरची सगळी मंडळी आपली जेंट्स लेडीज वगैरे सगळे तयार होत आहेत. तर आता थोड्या वेळातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर चला आता तयारी वगैरे करून झाली, आता आपण बाहेर जाऊया. चला. हे बघा साईडली सर्व मंडळी आता एकदम तयार झाली, एकदम चमकत आहेत एकदम सगळे. हे बघा लहान लहान मुलं पण आणि शायनर शायनिंग दिसत काहीतरी भलतच आहे, काहीतरी भलतच बनवून आली. बघा लहान लहान मुलं पण मस्त सजून आली. आता थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर काकाने आता सुंदर असा पाळणा पण बनवलाय आणि आता आपण मूर्ती आपण विराजमान केली आहे. तर थोड्या वेळाने सर्व महिला वगैरे येतील, थोडं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 8 वाजत आले आणि आता सर्व महिला वगैरे उपस्थित झाले आहेत. आता थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे बघा तुम्हाला दाखवतो पब्लिक. आता आपण पूजा वगैरे करून घेऊ, पूजा करायची आपल्याला आणि त्यात सर्व महिला वगैरे पण तयार आहेत. तर चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वर्ष झालेली आहेत. तरी पण पूर्ण महाराष्ट्र दरवर्षी आनंदात हा उत्सव साजरा करतो. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये हा उत्सव दोन प्रकारे साजरा करण्यात येतो. कारण महाराजांनी तसे महत्व इथे ठेवलेलं आहे. कधी न विसरण्यासारखं सर्व महिला मंडळीला, स्त्रीना, पुरुष मंडळी, लहानपूर मंडळी, खेडे गावापासून महाराजांचं महत्व सगळ्यांना माहित आहे. तसा जोपर्यंत सूर्यतारे आकाशात असतील तोपर्यंत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व हे सगळ्यांच्या मनात, हृदयामध्ये लास्टपर्यंत राहणार आहे, शेवटपर्यंत राहणार आहे. तर जोरदार टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा, बाळ शिवाजीचा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा, बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. वेगळाच अनुभव होतोय आता आम्हाला इकडे. खरोखर तिथे असल्यासारखं वाटतंय त्या काळात. खरंच पहिला जन्म असं वाटतंय. नुकताच जन्म झाला पुन्हा एकदा महाराजांचा आपल्या 2025च्या भूमी. होऊ दे असं म्हणजे ना खरं सांगतो काहीतरी वेगळंच वाटतं. अंगावर काटा येतं. असं ना जेव्हा ते तुम्ही आधी बघितलं थोड्या मिनिटापूर्वी एकदम खरं झाल्यासारखं वाटत, एकदम अंगावर तुम्हाला पण आलाय तर एक कमेंट बॉक्स मध्ये जय शिवराय लिहा, तुमचा अनुभव शेअर करा. तुम्हाला कसं वाटलं. तर आता आपल्या साईडला सर्व महिला महाराजांचं दर्शन घेत आहेत आणि थोड्या वेळाने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर काही मुलं भाषण, गाणी वगैरे आता सादर करणार आहेत थोड्याच वेळात. तर आपण त्याचा आता त्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. ठीक आहे चला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून मी महाराजांची घोषणा देतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची त्या काही जी घोषणा घेतली जायची ती पूर्ण मी घेतोय. तर सर्वांनी शांतता राखायची आहे, ही एकच नम्र विनंती आहे.
आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वैचित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत धुरंधर पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पद हर हर महादेव हर महादेव. धन्यवाद. सुंदर प्रकारे तर आता डान्सला सुरुवात होते. 2 डान्स आहेत, 2 मिनिटं जरा थांबा. काही गाणी पण आहेत, काही काही जण गाणी पण बोलणार ते आपण बघूया कसे होते. सगळ्यांनी तिला टाळ्या वाजवून आता दुसऱ्या डान्सला सुरुवात होते. टाळ्या वाजायला कंजूसगिरी करू नका. तर आता तिसऱ्या डान्सला सुरुवात झाली आहे. कमाल आहे. गोंधळ आहे, गोंधळाला भेटूया. मोबाईल स्टोरेज करूया. तर आता इथे आता गोंधळ आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, फुल गोंधळ, फुल प्रोफेशनल प्रोफेशनल गोंधळ आहे, प्रोफेशनल गोंधळ आहे. नको अशीच पेटणार. ऑडियन्स बघू शकता तुम्ही, एकदम एकदम असं. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान जगद्विख्यात विश्ववंदिता राजाधिराज रोगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकी मानाचा मुजरा करतात, मानाचा मुजरा करतात. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावरच पडतात, ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुटते, अंगावर सन्मान काटा येतो. अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी दीक्षा सुभद्रासम आज मी येथे अशा एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे. विजेसारखी तलवार चालवून गेला, विजेसारखी तलवार चालवून गेला, निगळ्या चालीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला, निगळ्या चालीने हिंदुस्थान हलवून गेला.
होते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरले आहे. कोण होते हे शिवाजी? कोणते काम केले त्यांनी की आज 350 वर्षे उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होते. इतक्या लोकांना तर सोडाच, पण इतक्या दऱ्याखोरांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार होता तो वाघांचा ठसा होता. रुद्राचा अवतार होता तो वाघांचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला, विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरीला माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सेकंड प्राइज तर आता ड्रॉइंगचं शो चालू आहे. ड्रॉइंग कॉम्पिटिशन जी झालेली दुपारी त्याच्यात आता फर्स्ट प्राइज आहे. खुशी रामबाडे सर्वांना दाखवायचे महाराजांच्या काळात पारदर्शक जाते मोठ्या गटामध्ये जोरदार टाळ्या रियासाठी. तर आता सर्व डान्स वगैरे गाणी वगैरे सगळी भाषण वगैरे सगळं बोलून झालेलं आहे. आता थोड्याच वेळात गाण्यांचा प्रोग्राम चालू होणार आहे. ओमकारचा एक मित्र आहे तो आला आहे खास या आपल्या कार्यक्रमासाठी. तर आता ही गाण्यांची मैफिल कशी होते ती तुम्हाला दाखवतो. कान्होजी आरे मित्रमंडळ डोंबिवली पश्चिम साईदत्त निवास यांच्या वतीनं आज शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला. आणि आता संध्याकाळचा जो मनोरंजनाचा कार्यक्रम आहे भजनासाठी शुभमनेवाले ते आमंत्रित केले भांडू करून. मी प्रसिद्ध रामबाडे सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करतो. राखीतो आम्ही सोडायचे प्राण देऊनी राखीतो आम्ही सोडायचे.
छत्रपती शिवाजी महाराज की या स्वराज्यामध्ये असं एकच राजा होऊन गेले. स्वराज्यामध्ये नसून, महाराष्ट्रामध्ये नसून, भारतामध्ये नसून, साऱ्या जगामध्ये एकच राजा होऊन गेला. ते म्हणजे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. महाराज जय शिवाजी महादेव महादेव महादेव. तुझ्याबद्दल नाही बोलत आहे ना मला. चालेल, मी भांडुपला जातो आता राहायला. चला आता आपल्या भजनाचा प्रोग्राम इथे झालाय. ओंकार बुवा. तर मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आता जस्ट मी जेवलोय वगैरे सगळं. कार्यक्रम वगैरे आटपलं पूर्ण आपलं बाहेरचं सगळं. आणि आता जस्ट मी आता जेवून आलोय वरती. अशी झोप आली ना तुम्हाला सांगतो मी, खूप अशी ना डोळे झोमत आहेत. ते जाऊन दे, पण एक सांगायचं होतं ते मेन म्हणजे आपल्या महाराजांचं 395 जयंती सुखरूपप्रमाणे आम्ही पार पाडलेली आहे आपल्या चाळीत. आणि असेच नवीन नवीन कार्यक्रम आम्ही इकडे चाळीत करतच असतो. ते तुम्हाला बघायला मिळणारच आहेत पुढे. आणि हा जर नवीन असाल चॅनलवर तर एक सबस्क्राईबचं बटन दाबून टाका, जेणेकरून जर नवीन व्हिडिओ टाकली मी तर तुम्हाला समजेल की आणि अशी आपल्या चाळीतली मजा तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, त्याच्यावरून समजेलच मला की तुम्हाला आवडला व्हिडिओ. आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. तर हे 2 कामं करून जा, त्याशिवाय जाऊ नका. ठीक आहे. तर चला झोपतो आता मी पण, मला पण खूप झोप आली आहे. उद्या कामावर पण जायचं आहे, त्याचं आपलं असतंच. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.